नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय फारसा बोलला जात नाही, ओपनली तो बोलला जात नाही, पण हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्ही किंवा तुमच्या घरी आई, मावशी किंवा काकू अशा असेल, ह्यांना कधी होत असेल की खूप घाम येतोय अचानक किंवा चिडचिड वाढलेली आहे, झोप लागत नाही, वेट अचानक वाढलेलं आहे, ही लक्षणं दिसून असतील. पण हे काय आहेत? हे हे सगळी लक्षणं मेनोपॉजचा भाग असू शकतात. तर या विषयावरच आपण बोलणार आहोत की हे नेमकं काय असतं, कशामुळे होतं आणि काय करायला पाहिजे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेनोपॉज म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्त्रियांचे पिरियड्स येणं म्हणजे मासिक पाळी येणं हे जेव्हा कायमचं बंद होतं त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. आणि हा साधारणतः केव्हा होतो तर वय वर्ष 45 ते 55 या वयामध्ये हा होतो. मग आता मेनोपॉजचे स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज आपण म्हणू पेरीमेनोपॉज. आता पेरीमेनोपॉजमध्ये काय होतं तर पेरीमेनोपॉजमध्ये तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं आणि तुमची जी सायकल आहे म्हणजे जे तुमचे पिरियड्स आहेत ते इरेग्युलर होतात. देन सेकंड स्टेज मेनोपॉज. आता मेनोपॉजमध्ये जेव्हा तुम्हाला तुमची मासिक पाळी तुमचे पिरियड्स ही सलग 12 महिने येत नाहीत तेव्हा मेनोपॉज असं समजायचं. आणि तिसरी म्हणजे पोस्ट मेनोपॉज. आता पोस्ट मेनोपॉज म्हणजे की मेनोपॉज नंतर ती सिम्पटम्स कमी होतात, पण अशा याच्यात तुम्हाला तुमच्या हाडांची आणि हृदयाची काळजी घ्यायला पाहिजे. तर असे मेनोपॉजचे स्टेजेस असतात. मग आता मेनोपॉज का होतो हे आपण बघू. तर आता शरीरामध्ये दोन मुख्य हार्मोन असतात, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर ओव्हरीज हे बनवतात. मग जसं जसं वय वाढतं तसं ओव्हरीज हे हॉर्मोन सुद्धा कमी बनवतात. मग त्याच्यामुळे काय होतं की हॉर्मोन्सची लेवल कमी होते. मग आपल्याला शरीरामध्ये काही बदल दिसतात. आता ते बदल कोणते म्हणजे ते सिम्पटम्स काय आहेत ते मेनोपॉजची लक्षणे काय असतील. एक, खूप घाम येतोय, काही काळासाठी असतो. प्रचंड घाम आला, शरीरामध्ये आग आग झाल्यासारखं वाटतंय. आणि मग अशा वेळेस कधी काय होतं की रात्रीची पण ही कंडिशन होते की रात्री पण तुम्हाला अचानक घाम येतो. कधी ही कंडिशन खूप अनकम्फर्टेबल पण असते. ही का होते कारण तुमच्या शरीरातली इस्ट्रोजन हॉर्मोनची पातळी कमी झाली आहे. इस्ट्रोजन हा सुद्धा झोपेशी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो एक सिम्पटम दिसणार. दुसरं, वेट गेन. आता आहार पण तेवढाच आहे, एक्सरसाइज पण करताय तरी वेट गेन होतोय, पोटाचा घेर वाढतोय. का होतोय कारण इस्ट्रोजनची लेवल कमी झाली आहे, त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा कमी झालं आहे. बॉडी फॅट स्टोअर करायला लागते आणि अशा वेळेस तुमचं वजन वाढलेलं दिसतं. हे थोडंसं फ्रस्ट्रेटिंग असतं, पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर झोप नीट न लागणे. काय होतं की रात्री झोपल्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला जाग येतो झोपेतून, किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीर थकल्यासारखं वाटतं. हे पण का होते कारण तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर अजून एक असा सिम्पटम दिसतो की ज्याच्याविषयी फारसं बोललं जात नाही, ब्रेन फॉग. त्याच्यामध्ये काय होतं की मला नेमकं त्या गोष्टीचं नावच आठवत नाही आहे, अरे मला हे करायचं होतं पण काय ते आठवत नाही आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी होतो. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो की मला मेमरी लॉस होतोय की काय. तर हे लक्षण मेनोपॉजमध्ये सुद्धा दिसतं कारण एस्ट्रोजन हा हॉर्मोन ब्रेनशी सुद्धा कनेक्टेड असतो, बरोबर. तर ही लक्षणं तुम्हाला दिसतील. मग आता ह्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्टेशन कधी करायला. स्विंग्स आणि एन्झायटी हे पण होईल की जरा वेळ आधी हसत होती, लगेच काही वेळाने रडायला येत आहे, घरचे विचारतायत की नेमकं तुला काय होतंय, पण त्याचं उत्तर तुझ्याकडे नाही आहे की नेमकं मला काय होतंय. मूड स्विंग्स, एन्झायटी ह्या पण गोष्टी होतात. ड्रायनेस ज्याच्याविषयी फारसं स्त्रिया बोलत नाही पण हा पण प्रॉब्लेम होतो. इचिंग होते, त्रास येते, तिथे ड्रायनेस वाढतो. आणि स्त्रिया ह्या गोष्टी सांगत नाहीत पण सांगायला पाहिजे. का होतंय हे कारण इस्ट्रोजनची पातळी कमी झालेली आहे. मग आता प्रश्न पडतो की डॉक्टरांना केव्हा दाखवायचं. जेव्हा तुम्हाला खूप हेवी ब्लिडिंग होते त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे. सेकंड, की मासिक पाळी आली नाही पण प्रेग्नन्सीचे सुद्धा चान्सेस असू शकतात असं वाटतंय तेव्हा दाखवायचं. कदाचित कधी असं होतं की 40व्या वर्षीच्या आतच तुम्हाला मेनोपॉज होतोय, अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे. कधी मूड स्विंग्स, एन्झायटी, डिप्रेशन ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, अशा वेळेस सुद्धा तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला. पॉजमध्ये ही सगळी लक्षणं दिसत आहेत. मग स्त्रिया काय करतात, त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. तुम्ही शाळा, ऑफिस, मुलांच्या शाळा
हे घर सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करता, पण स्वतःच्या शरीराकडे तुम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. तुमचा आहार व्यवस्थित असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं आहारामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमनी युक्त असे पदार्थ असले पाहिजे, ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या येतील, फळं येतील, दूध तुम्ही सेवन करू शकता, टोफू तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर एक्सरसाइज आणि मेडिटेशन आणि योगा तुम्हाला फायद्याचं ठरेल एन्झायटी, मूड स्विंग्समध्ये. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये वॉकिंग आणि वेटलिफ्टिंग का करायचं? कारण हाडं मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा वेटलिफ्टिंगचा फायदा होतो, म्हणून तुम्ही वेटलिफ्टिंग पण ह्याच्यामध्ये करायचं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की जे मी आज ओपनली तुमच्याशी मेनोपॉजवर बोलली, बऱ्याचशा स्त्रिया बोलत नाही, तर माझी अशी इच्छा आहे की ही लक्षणं जर तुम्हाला घरात कोणाकडमध्ये आढळत असतील किंवा तुम्हाला स्वतः जाणवत असतील, तर नक्की हा व्हिडिओ बघा, हा शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.